नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत। आज आपण व्हिडिओ बघणार आहोत। नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत। आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत। तरी पण नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत नवीन रेसिपी चणा डाळीच्या सांडग्यांची भाजी। तर आपण पहिलं साहित्य बघूया। वाटी भरून चणा डाळ घेतली, भिजवून घेतली। सेकंड इन्ग्रेडियंट आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतली गावरान। त्याला लागणारं साहित्य आपण बघूया। हे आहे जिरं 1 चमचा, हे आहे धणे 1 चमचा, आणि हे आहे सगळं चुकीचं। नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत भिजवलेल्या चणा डाळीची सांडग्यांची भाजी। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य पहिलं आपण बघूया। चणा डाळ आहे भिजवलेली 1 वाटी, त्याच्यासाठी कोथिंबीर आहे 1 वाटी, त्याच्याबरोबर हे आहे जिरे 1 चमचा, हे आहे बडीशेप 1 चमचा, आणि आहे धणे 1 चमचा। स्वादासाठी आपण बघूया अद्रक घेतले 1 इंच, आणि त्याबरोबर 4 मिरच्या घेतल्यात तिखटपणा येण्यासाठी। हे असं आपण सगळं मिश्रण आपण मिक्सरला लावून घेणार आहोत। हे मिक्सरच्या भांड्यात आपण बघताय धणे, जिरे आणि बडीशेप एकत्र मी वाटून घेतले, भरड घेतली करून, अशीच भरड घ्यायची करून। आता ही फायनली आपण डाळ भिजवलेली मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आणि बारीक वाटण करून घ्यायचं। त्याच्यामध्ये आलं आणि मिरची पण घालून घेऊया। ही भिजवलेली डाळ आणि सर्व मसाले आपण मिक्सरला वाटून घेतलेले आहेत एकदम छान असे बारीक करून। आणि ही आपली बारीक चिरलेली कोथिंबीर पण आपण त्यामध्ये मिक्स करूया। चवीपुरते मीठ टाकूया। भिजवलेल्या डाळीचे मिश्रण आपलं मिक्स करून तयार आहे कोथिंबीरी सहित। त्याचे आपण सांडगे काढून घेऊया। सांडगे आपले वाफून होतातच, पण आपण आता त्यासाठी आपण लागणारी ग्रेव्ही आपण तयार करून घेऊया। कांदा कापून घेतलाय, तो चांगला लाल होईपर्यंत भाजून घेऊया। भाजून झाला, लाल तयार झाला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया। कांदा भाजून झालाय, आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया आणि थोडासा हलकासा कलर येण्यासाठी आपण तो भाजून घ्यायचा आहे। आता आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले, तमालपत्र वगैरे, धणे वगैरे सगळं टाकूया। हे खडा मीठ आहे ते पण आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ। मसाला रेडी झालाय आपला। आता आपण त्याच्यामध्ये तेल घालू 1 पळी। भाजीचा मसाला रेडी आहे, त्यामध्ये आपण लाल मसाला टाकतोय। मीठ ऑलरेडी टाकून ठेवले। असा हा मसाला आपला तयार आहे। छानपैकी रंग येईपर्यंत त्याला आपण थोडंसं परतत राहूया। थोडंसं आपण पाणी टाकूया जेणेकरून आपली ग्रेव्ही चांगली थोडीशी मिळून येईल सांडग्यांना, कारण सांडगे हे एकदम कोरडे असतात। आपल्याला कोरडे सांडगे आपल्या लिक्विड ग्रेव्हीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे। ही अशी आपली ग्रेव्ही तयार आहे। त्याच्यामध्ये आपण आता सांडगे टाकूया। हे आपले सांडगे रेडी आहेत। सांडगे आपण थोडेसे टाकून घेऊया ग्रेव्हीमध्ये। किती सुंदर दिसतात सांडगे, हिरवेगार झाले कोथिंबिरीमुळे। असे आपली सांडगे आता छानपैकी आपण ग्रेव्हीमध्ये मिक्स करणार आहेत आणि ऑलरेडी ते छान वाफूनच निघालेले आहेत। तरी आपण काय करायचं,
हे सांडग्यांना छानपैकी एक उकळ काढून घेऊया आणि आपण आपल्या डिशमध्ये सर्व करूया. सांडग्यांची आपली भाजी रेडी आहे. डिशमध्ये आपण सर्व करून घेतले. त्याच्यावरती आपण छान अशी कोथिंबीर टाकू. अशा पद्धतीने आपली सांडगा भाजी रेडी आहे. आणि ही रेसिपी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही बघा आणि मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.